होळी स्पेशल पुरणपोळी बनवली होती. त्यासाठी 1 वाटी डाळ 1 तासासाठी भिजत घातली. डाळ भिजत घातल्यामुळे एकसारखी शिजली जाते. 1 वाटीसाठी 3 वाटी पाणी घातलं. थोडंसं तेल घातलं. तेल घातल्यामुळे ना कुकरच्या बाहेर पाणी येत नाही. त्यामुळं 3 ते 4 शिट्ट्यामध्ये डाळ चांगली शिजली जाते. डाळ शिजते तोपर्यंत पीठ मळून घेऊया. तर गव्हाचं पीठ चाळून घेतलं होतं. चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद घातली. हळदमुळे पुरणपोळीला कलरही छान येतो आणि हळद औषधी आहे त्यामुळे घालायची. थोडं थोडं पाणी करून घट्ट असं पीठ मळून घेतलं आणि अर्ध्या तासासाठी पाण्यामध्ये ठेवलं. तोपर्यंत आपली डाळसुद्धा शिजली होती. चाळणीवरती काढून घेतली. पाणी वेगळं करून घेतलं. 1 वाटी डाळीसाठी 1 वाटी गूळ घ्यायचा आहे. जास्त गूळ घेतला तर पातळ होतं आणि कमी घेतला तर कमी गोड होतं. नंतर व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर सुंठ पावडर, इलायची पावडर घातली आणि घट्ट असं झाल्यानंतर मॅशरनीच वरती मॅश करायचं म्हणजे लवकर पुरण वाटलं जातं. तोपर्यंत पीठसुद्धा आपण पाण्यामधून बाहेर काढून घ्यायचं. पाण्याचा आणि तेलाचा हात घेऊन अजून थोड्या वेळ मळून घ्यायचं. मस्त असं आपलं पीठ लोण्यासारखं तयार झालेलं आहे. तर एक कणकेचा गोळा घ्यायचा. जेवढा आपण कणकेचा गोळा घेतला तेवढंच पुरण घ्यायचं आहे म्हणजे पोळी फुटत नाही. आणि पोळपाटाला सुती कापड बांधून घ्यायचं म्हणजे खाली चिटकत नाही. तर अलगद हाताने बघा आपली अशी पुरणपोळी लाटून घ्यायची. सुरुवातीला कडा लाटायच्या म्हणजे छान अशी पोळी टमटमीत अशी फुगली जाते. नंतर आतल्या साईडनी लाटून घ्यायची. तव्याला तेल किंवा तूप तुमच्या आवडीनुसार जे आवडत असेल ते लावून घ्या. दोन्ही साईडनी खरपूस अशी आपल्याला पोळी भाजून घ्यायची आहे. पाहू शकताय तुम्ही टमटमीत अशी पोळी आपली फुगलेली आहे. तर होळीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आमच्या मराठवाड्यामध्ये प्रत्येक सणाला पुरणपोळीच बनवतात आणि जर खाऊ वाटली तर अधूनमधून पण पुरणपोळी बनवतात. तुम्ही कधी बनवता ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि हो आपली पुरणपोळी कशी झाली आहे ते सुद्धा सांगायला विसरू नका. धन्यवाद.